नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय। दोस्तों, आज सोनम वांगचुक सर भूख हड़ताल पे है। जंतर मंतर पे वो भूख हड़ताल पे है। विषय ये नहीं कि वो क्यों है, बल्कि इसलिए कि वो किसके लिए वहाँ पे भूख हड़ताल पे है। दोस्तों, वो खुद के निस्वार्थ के लिए नहीं भूख हड़ताल पे, बल्कि बच्चों के हक के लिए, समाज के हित के लिए, और जो हमारे एजुकेशन है, जो हमारा एजुकेशन सिस्टम है जो खराब हो रहा है, उसे मजबूत करने के लिए वो अपनी जान दांव पे लगा रहे। दोस्तों, हमारी सरकार कहती है कि हम युवाओं को आगे बढ़ाएंगे, आत्मनिर्भर बनाएंगे, युवाओं की भविष्य की बात करते हैं और डिजिटल इंडिया की बात करते हैं, लेकिन जब बात आता है शिक्षण व्यवस्था की तो हमारी सरकार चुप है। वो क्यों चुप है? आवाज़ उठाना चाहिए उन्हें। दोस्तों, आज हमारी सरकार चुप है, इसीलिए हम सभी को यहाँ इकट्ठा होना पड़ रहा है। सोनम वांगचुक सर को अभी तक उनकी बातों को सुना नहीं जा रहा। हमारा सिर्फ सरकार से एक ही कहना है कि अब बच्चों के भविष्य, स्वास्थ्य, बच्चों के भविष्य और एजुकेशन की सरकार की नज़र में कोई कीमत नहीं। दोस्तों, सरकार को आगे आना चाहिए और सोनम वांगचुक सर की बातों को विचार करना चाहिए, उनकी मांगों पर विचार करना चाहिए, और यही हमारा कहना है कि उनकी बातों को मानना चाहिए। ज्याप्रमाणे दादांनी सांगितलं की बाबासाहेब म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आणि आज आपल्या भारत देशामध्ये त्याच शिक्षणाची काय अवस्था बनवून टाकलेली आहे। म्हणजे आपण एखाद्या सिनेमातल्या हिरोला इतकं काही प्रोत्साहन देतो आणि जे रिअल लाईफमधले हिरो आहे ते आज 19 दिवसापासून अन्नदानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आणि आज त्याच शिक्षणाची व्यवस्था आपल्या भारत सरकारने काय करून टाकलेली आहे। आज सोनम वांगचुक सारखे हिरोज जे अन्नत्याग, त्यांनी 19 दिवसापासून अन्नत्याग केलेला आहे। म्हणजे आपण सिनेमातल्या हिरोला इतकं प्रोत्साहन देतो, पण जे रिअल लाईफचे हिरो आहे आज त्यांच्या पाठिंबा आपण देत नाही आहोत। म्हणजेच भारत देशामधल्या युवकांना जुरळ बोललं जातं आणि हेच युवक फक्त हिंदू धर्म, जातपात ह्याच जाळ्यात अडकून गेलेले आहे। ते आपल्या शिक्षणाविषयी नाही, ते इन्स्टावरती रील स्क्रोल करत आहे। त्यांनी आपल्या शिक्षणासाठी आवाज उचलला पाहिजे। आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही सोनम वांगचुक सर, तुम्ही अन्नत्याग करू नका, म्हणजे आम्ही तुमच्या सोबत आहोत। तुम्ही अन्नत्याग करून सुद्धा सरकार तुमच्याकडे लक्ष देत नाही आहेत। तुम्ही अन्नत्याग करू नका, तुम्ही पुढे जा, आम्ही तुमच्या सोबत आहोत। आज सोनम वांगचुक सर यांचा उपोषणाचा 20वा दिवस आहे। तर मला सांगताना खेद वाटतं, आजपैकी आपल्यापैकी अनेक युवकांचा 3 इडियट्स हा फेवरेट पिक्चर आहे, परंतु तो 3 इडियट्स मधला खरा हिरो कोण हे आज अनेक युवकांना माहिती नाही। म्हणजे आता बघा, आमिर खानने 3रं लग्न केलं तर हा ट्रेंड बनला, कारण तो 3 इडियट्समुळे फेमस झाला, परंतु 3 इडियट्स मधला खरा हिरो आज उपोषण करत आहे। तर त्याला अनेक युवा, अनेक लोक इग्नोर करत आहेत। जे भारत सरकार संविधान शिक्षणासाठी ओळखले जायचे, आज तेच भारत सरकार ज्या माणसाने अनेक विद्यार्थ्यांचा, म्हणजे जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न घेऊन सोनम वांगचुक सर उपोषण करत आहे, परंतु त्यांच्याकडे केलं जात आहे काय? नक्की त्यांना सगळेजण इग्नोर करत आहे। परंतु सर, आम्ही तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्ही या कुत्र्यांसाठी उपोषण करू नका। तुम्ही या निर्दयी, म्हणजे हे सगळे स्पाइनलेस कॉवर्ड आहे, या स्पाइनलेस कॉवर्डसाठी तुम्ही उपोषण करू नका। तर तुम्ही अन्नत्याग करू नका, आमच्यासाठी तुम्ही खूप गरजेचे आहे। तर सर, तुम्ही अन्न घ्या व आमच्यासाठी जिवंत राहा। धन्यवाद। कारण जेव्हा तुमचा जीव जाईल या सरकारला काहीही घेणं देणं नाही। जर तुमचा जीव गेला तर हेच सरकार आज पुढे येऊन तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला येईल, परंतु तुम्ही आज जिवंत आहे तर तुमच्यासाठी एक जणही उभं राहणार नाही, बिकॉज दे आर सच अ स्पाइनलेस कॉवर्ड। धन्यवाद। सोनम वांगचुक यांच्याबद्दल आपण प्रत्येकाने 3 इडियट्समध्ये फुंगसुक वांगडू म्हणून आपण तिचा कॅरेक्टर पाहिला असेल, पण रिअल लाईफमध्ये त्यांनी काय काय केलं तर खरं आजच्या डेटला जर का पीसफुल प्रोटेस्ट करणं तर जर का कोणी नवा पायनीर असेल तर तो सोनम वांगचुक। याच्या आधी त्यांनी लडाखमध्ये पण असं केलं, आणि यांनी केलेलं काम काय तर यांनी लेह लडाखमध्ये आर्टिफिशियल ग्लेशियर्सवरून पाणी बनवलं। त्यानंतर आपल्या सैन्यांसाठी, म्हणजे आर्मी सैन्यासाठी त्यांनी हीट हे बनवले, हीट टेंट्स बनवले, आणि असं अनेक वेगळं काम त्यांनी केलं। लडाखमध्ये एक चांगल्या पद्धतीने एक इको फ्रेंडली आणि इकोलॉजिकल स्कूल जर का इंडियामध्ये पहिली कोणी उघडली असेल तर ती सोनम वांगचुक त्यांनी हे केली, आणि ती केली तर तिकडच्या लोकल लोकांना, स्थानिक लोकांना सोबत घेऊन कसं तुम्हाला एक कोऑपरेटिव्ह सोबत येऊन, प्रत्येकांसोबत येऊन एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशी करायची आणि ती कशी होऊ शकते, तर याचं जर का
कोणी जगाला दाखवून दिलं असेल तर ते सोनम वांगचुक आहे. जगातले जे मोठे मोठे सायंटिफिक अवॉर्ड्सचे ते विनर्स आहे आणि अजून अनेकचं त्यांचं काम आहे. ते बोलायला लागलं तर टाईम संपून जाईल. थँक्यू. तरुण विद्यार्थी आणि सजग नागरिक इथे मालेगावच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर एकत्र झालो आहोत. आमचं एकत्र येण्याचं स्पष्ट कारण असं आहे की ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पेपरफुटीच्या विरोधात जे उपोषण आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी. आमचा स्पष्ट प्रशासनाला एक प्रश्न आहे की कष्टकरी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाजार मांडण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आज तब्बल 20 दिवस झाले आहेत. 20 दिवसापासून तो व्यक्ती उपाशी आहे. कोणासाठी आणि कशासाठी? विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी. आणि कोणी काय म्हणत आहे की एकच तर पेपर फुटला आहे, यात एवढं काय उपोषण आणि आंदोलन? एकच पेपर? या देशात दरवर्षी पेपर फुटतो. दरवर्षी लाखो मुलांची स्वप्ने ही विकली जातात आणि दरवर्षी लाखो स्वप्न चिरडली जातात. आणि तुम्ही म्हणतात एकच पेपर? हा देश असा आहे ना, इथे तुम्ही कितीही उपोषण चालवा, कितीही आरडा, कितीही ओरडा, या सरकारला काहीच दिसत नाही आणि काहीच ऐकू येत नाही. म्हणून आम्ही सर्वजण सोनम वांगचुक सरांना हात जोडून विनंती करतो की आपण आपले उपोषण आता सोडावे. कारण ही लढाई आहे ना, ती खूप मोठी आहे आणि आम्हाला तुमची साथ हवी आहे आणि त्यात तुमची प्रकृती चांगली राहणे ही खूप गरजेचं आहे. आणि सरकारला आमचा शेवटचा इशारा की आता पुरे आहे. डोळे उघडा आणि पेपर फुटीच्या विरोधात कठोर कायदा करा आणि विद्यार्थ्यांना न्याय द्या. मित्रांनो, लक्षात ठेवा की ज्या देशात विद्यार्थ्यांचं भविष्य विकलं जातं ना, तो देश कधीच पुढे जाऊ शकत नाही आणि हो, कधीच महासत्ताही बनू शकत नाही. समाजात वावरताना आपल्याला समाजात बघा असं शिकवले गेलेलं असतं की बाबा मेहनत करत राहा, मेहनत केल्याने फळ भेटेलच बा. सांगत नाही का एका कवीने लिहिलेलं बघा, नेहरू से डर कर नहीं या पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. इथं आपण सगळेच वावरताना आता आजकालच्या मुलांचे टकले पडलेले आहेत आणि असे 2-2, 4-4 लाखामध्ये पेपर विकले जात आहे. तर अशा या सरकारच्या बंडखोरी मध्ये सर्व आमचे जमलेले मित्रपरिवार आम्ही या सरकारला एकच सांगू इच्छितो, सरपरोसी की तमन्ना हब हमारे दिल में, देखना है जोर कितना बाजू है कातिल में. त्या सरांना एकच विनंती आहे, आमचे सर्व मित्रगण तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही ज्या उपोषणाला बसलेले आहेत, फक्त आपण आपलं जीवन सुरळीत चालू करावं. आणि इथे मी माझे भाषण संपवतो. प्रति माननीय अपर जिल्हाधिकारी मालेगाव नाशिक. विषय सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलन उपोषणाला पाठिंबा. उपोषण सोडण्यास विनंती. महोदय, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीत पेपर चोरांविरुद्ध नीट पेपर फुटी प्रकरण बेमुदत उपोषण सुरू केले आहे. पेपर चोरांना शिक्षा होणे गरजेचे आहे. तथापि या निर्दयी सरकारकडून अपेक्षा बाळगणे गैर आहे. आम्ही याबद्दल केंद्र सरकारचा निषेध करतो. सोनम वांगचुक कोणत्या विचारांची याविषयी आम्हाला काही घेणे देणे नाही. ते कोणत्या विचारांचे आहे, ते कोणाला फॉर व कोणाच्या विरोधी आहे हे गौण आहे. तथापि विद्यार्थी हितासाठी ते मरणाला टेकले आहेत. मानवता व सामाजिक सद्भावनेतून त्यांच्या उपोषणाला आम्ही पाठिंबा देत आहोत. सोनम वांगचुक यांनी शिक्षण, पर्यावरण संरक्षण, सैनिक हित, निसर्ग संवर्धन यासाठी विविध क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. यांच्या उपोषणाला आम्ही पाठिंबा देतो. वांगचुक यांची देशाला गरज आहे. यासाठी त्यांनी आपले उपोषण सोडवावे ही विनंती.